नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आज आपण सांडकोळी मासोळी घेतलेली आहे. मित्रांनो, ही मासोळी खूपच ताजी होती आणि आताच पकडलेली आहे, बघू शकता. तर आज आम्ही शेतामध्ये या माश्या भाजून खाणार होतो. मित्रांनो, भाजायला लागणारं साहित्य मी गोळा केला. एक मासोळ्या आता बाबा स्वच्छ करायला सुरुवात करू लागले. जे पण मासे असतात त्यांच्यावर खवडे असतात मित्रांनो, त्याचप्रमाणे यांच्या पोटामध्ये दुर्गंध असते, तर ती पण आपल्याला काढावी लागते. तर आम्ही पाण्यामध्ये ती स्वच्छ करून त्यातली जी दुर्गंध ती काढायला सुरुवात केली. सोबतच आम्ही जी आमची कुत्री जानी आहे तिच्यासाठी आणलेलं जे होतं ते आम्ही भाजायला सुरुवात केली. ते भाजून झाल्यावर आम्ही आपले जे मासे आहे ते मासे भाजायला सुरुवात केली. माशांना चांगल्या प्रकारे भाज लागली पाहिजे, शेक लागली पाहिजे आणि इस्तो पण व्यवस्थित लावायला. धूर हा पसरत आहे मित्रांनो आणि बघू शकता जानीची पण आवाज तुम्हाला मधामध्ये येत असेल. ती पण खूप उत्सुक होती, त्याच्यासाठी पण आम्ही स्पेशल चिकन घेतलेलं होतं. तर मासोळ्या पण भाजायला सुरुवात झालेली होती. मधोमध मित्रांनो त्यांना आलटं पालटं करणं आवश्यक असतं, चांगल्या प्रकारे भाजणं, ज्याच्यामुळे त्याला एक विशिष्ट चव येणार होती मित्रांनो. तर बघू शकता आम्ही त्याला दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारे भाजून होणार या प्रकारे लक्ष देत होतो. बाबांना खूपच चांगला अनुभव आहे यांना भाजण्याचा आणि ते बघून मला पण खूप काही शिकायला भेटत होतं. शेतामध्ये येऊन अशा मासोळ्या भाजणे आणि त्याला तिथेच खाणे मित्रांनो, हा खूपच वेगळा अनुभव आहे. बघू शकता आपले जे मासोळ्या होते ते खूपच चांगल्या प्रकारे भाजून झालेल्या होत्या आणि त्याला आम्ही टेस्ट केली. तर मित्रो, खूपच चांगली अशी चव या मासोळ्यांना येत होती. ताज्या आणि खूपच सुंदर अशा या मासोळ्या बनलेल्या होत्या. आणि एक नवलची गोष्ट म्हणजे आमच्याकडे मीठ पण नव्हतं, तरी पण हे खायला एकदम रुचकर लागत होते. जे पण मासोळ्या खातात त्यांना हरकत नाही, पण जर तुम्ही नवीन असाल तर मासोळ्यामधले जे काठे असतात त्यांना तुम्ही व्यवस्थित काढूनच खायला पाहिजे. तर मित्रांनो, आमची जी लहानशी पार्टी होती आणि आम्ही ते करून आता घराकडे परत निघत होतो. शेतामध्ये खूपच चांगली अशी तूर येत आहे मित्रांनो, तुरीच्या शेंगा पण आलेल्या आहे. तर काही शेंगा आम्ही तोडायला सुरुवात केली होती. आणि अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.